सेकंड इनिंग्सला बॉलिंग मार्क पर जिंकणे सज्ज होतोय माहुल प्रीमियर लीग सेमीफायनल नंबर 1 सेकंड इनिंग सुपरवायझर्स वॉरियर्स यांना जिंकण्याकरिता 30 चेंडू आणि 87 धावांची गरज. पहिला चेंडू स्टेपाटवून खेळलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तैनात गणेश पाटील चूक करणार नाही. एक धाव तिकडे मिळेल. एक धाव इथे महत्वाची आहे आणि ही मॅच दोन्ही टीमसाठी महत्वाची आहे. माहुल प्रीमियर लीग सीझन 6 सेमीफायनल नंबर 1 आपण पाहतात. पुन्हा एकदा जिग्नेश सज्ज होते बॉलिंग मार्कवर स्ट्राइक वरती मनीष. दोन क्षेत्ररक्षक आपण 38 सर्कलच्या बाहेर पाहू शकतात. एक काव कॉर्नर मध्ये त्याचबरोबर एक लॉंग ऑफला. एक चेंडू आणि एक धाव हे समीकरण आतापर्यंत झालंय. सूरज फटका या ठिकाणी स्टँड अँड डिलिव्हर चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार षटकार. चेंजेस करण्यात आलं. मनीषला अपॉर्च्युनिटी मिळाली आणि त्या अपॉर्च्युनिटीचा पुरेपूर फायदा उचलतोय मनीष. आल्या आल्याच पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून दिलाय आणि दाखवून दिलंय की यहाँ पे हम भी किसी से कम नहीं. सुरुवात केली आहे मनीषने. पाहूया जिग्नेश बॉलिंग मध्ये कमबॅक करेल का. त्याला कमबॅक मात्र करावं लागेल कारण का ही महत्वाची मॅच आहे. एका साईडला आहे ब्ल्यू आर्मी एका साईडला आहे येल्लो आर्मी. मॅचेस देखील पाहायला मिळत आहेत. एक सुरेख अशी टुर्नामेंट आहे. सुरेख असं आयोजन नियोजन पाहायला मिळते. यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट ही टुर्नामेंट. फुल चेंडू स्ट्राइक वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय मनीष. सुरेखा फटका होता खोलवर डब्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक तैनात खूपच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न झालाय का फंबल झालाय थोडं आणि काय करते इथे आणि खराब या ठिकाणी कॉलिंग झाली आणि विकेटचं पतन. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण गणेश पाटील यांचं आणि खेळाडू बाद डीजे. नक्कीच जर ही मॅच जिंकली सुपरवायझर वॉरियर्स तर त्यांना गणेश कोहली यांच्याकडनं एक बॉक्स बियरचा एक बॉक्स त्यांना. पाहूया इथे भक्ष्यांची एल्यूट होते कारण का स्पर्धा त्याच प्रकारची आहे. माहुल प्रीमियर लीग 2026 सीझन 6 आपल्याला पाहायला मिळतोय. एक प्राइस ठेवलाय गणेश कोहली यांनी. जर सुपरवायझर वॉरियर्सने ही मॅच जिंकली तर एक बियरचा बॉक्स त्यांना. जाऊया मॅच कडे. नवीन बॅटर दीपक. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. दीपक एक चांगला बॅटर आहे. त्यांनी देखील चांगल्या धावा ठोकल्या होत्या परंतु जबाबदारी घ्यावी लागेल. षटकार चौकार खेचावेच लागतील कारण का धावसंख्या झाली ती केवळ आणि केवळ 8. 2 चेंडू शिल्लक आहेत अजून देखील. स्ट्राइक वरती मनीष. सूरज फटका पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर दाखवून दिले मनीषने. क्या बात है. लाजवाब फटका षटकार.
या ठिकाणी मॅच पाहायला मिळते. कधी वाटतंय की लक्ष्मी इलेव्हन जिंकेल तर कधी वाटतंय सुपरवायझर्स वॉरियर जिंकेल. सुरेख ही मॅच पाहायला मिळाले. षटकार आलाय, जिग्नेशने कमबॅक केला होता या अगोदर. षटकार नंतर विकेट आली होती. आता देखील विकेट येईल का अजून एक षटकार येईल. आणि आता मात्र एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि एक धावून काढलेली आहे. षटक संपते. एक षटकावर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 वरती. आफ्टर 1 ओव्हर द स्कोर इज 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. डीजे कॅप्टन्स फुमा स्कॉड त्याचबरोबर माहुल मॅनियाक्स दोन्ही संघाचे कॅप्टन्स लगेचच यायच्या टॉस साठी. दोन्ही टीम्स कॅप्टन्स लगेचच टॉस साठी या. माहुल मॅनियाक्स त्याचबरोबर पुमा स्कॉड. जाऊया मॅच कडे. एक षटका अखेरीस 15 धावा झाल्यात. बॉलिंग मार्क वरती आलाय गणेश पाटील. मंगेश वैती अजून देखील डगआउट मध्ये आहेत बॅटिंग टीमच्या. पाहूया काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये. 24 बॉल्स 72 रन्स टू विन. 24 चेंडू आणि 72 धावांचं आव्हान आहे. अजून देखील एक तरी या ठिकाणी ओव्हर मोठी बनवावी लागेल ते म्हणजे सुपरवायझर्स वॉरियर्स या संघाला. कारण का एक षटक जर 20-30 धावांचं आलं त्यानंतर कॅल्क्युलेशन त्यांचं चालू ठेवू शकतात ते. मात्र या ठिकाणी लक्ष असेल लक्ष्मी इलेव्हनचं की विकेट्स घ्यायचं. विकेट्स घेतले तर नक्कीच ते या मॅच मध्ये राहतील. जाऊया मॅच कडे. एक षटका अखेरीस 15 धावा झाल्या आहेत. बॉलिंग मार्कवर संघासाठी दुसरा आणि पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय गोलंदाज गणेश पाटील. गणेश पाटील आता मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांनी घोषित केलाय वाईट बॉल. इट्स अ वाईट बॉल. अमोंदर धावित बॉल. अंपायर डिसिजन विल बी द फायनल डिसिजन. प्लीज डोंट इंटरफेअर इन बिटवीन द डिसिजन ऑफ द बोथ द अंपायर्स. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. पंचांशी कोणी कुठल्याही प्रकारचा वाद विवाद नाही करायचा आहे. आज कसं निर्णय आहे. रिव्ह्यू फक्त बिमर साठी आहे. याची नोंद करून घ्यायची आपण. धावसंख्या झाली ती 16. आता माइंडसेट असेल की बॅट्समन पेक्षा थोडा या ठिकाणी चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे गणेश पाटीलचा. कारण का एक चांगला खेळाडू आहे गणेश. एक अष्टपैलू खेळाडू आहे. पाहूया मनीष अगेन्स्ट कशी बॉलिंग करतील. आणि आता मात्र या ठिकाणी पाहायला गेलो तर निर्धाव चेंडू आलाय. पुमा स्क्वॉड कॅप्टन. पुमा स्क्वॉड आपला कडा पाडून द्यायचा. इथे लगेचच आपल्या समोरील संघाचा कॅप्टन इथे हजर झालाय. मात्र एक एक निर्धाव चेंडू पाहायला गेलो तर महागात ठरेल टीम बॅटिंग टीमला. कारण का पाहायला गेलो तर धावसंख्येचं लक्ष खूप आहे. आव्हान खूप मोठं आहे. तुम्हाला सिंगल डबल तरी चालू ठेवावे लागतील. आणि या ठिकाणी सुरेख फटका पहा. वाघाची पहाड फोडला पहाड आणि आला या ठिकाणी. क्या बात आहे. एक नंबर षटकार आणि एक प्राइज देखील आलंय. जर ही मॅच जिंकली लक्ष्मी इलेव्हननी तर एन्जॉय ग्रुप यांच्याकडनं 2 बिअरचे बॉक्स आहेत. सुनील मावरकर तुमच्यासाठी खास. क्या बात आहे. काय फटकेबाजी केली आहे मनीषने. खडे खडे मारतोय. कुठल्या प्रकारचं या ठिकाणी फुटवर्क नाही दाखवत आहे. खडे 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 षटकार.
दीड चेंडू असेल. थोडा इंजर्ड असल्या कारणाने या ठिकाणी जास्त फुटवर्क दाखवता येत नाही आणि त्याचमुळे बॉलिंगमध्ये रनअप देखील खूप कमी घेतो आजकाल हा गोलंदाज. परंतु एक अष्टपैलू खेळाडू आहे मनीष, वारंवार चांगली कामगिरी करतो. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. अरे बापरे, काय फटका घेतलाय काव कॉर्नरच्या वरून, एकदम सुपर सिक्सर. डीजे दोन दोन षटकार लागतात. या ओव्हरमध्ये देखील 2 षटकार लागले आहेत. 28 रन्स, 28 धावा झाल्या आहेत. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. परंतु काय बॅटिंग केले, लाजवाब. आतापर्यंत 4 षटकार ठोकले आहेत मनीषने. हा चेंडू काहीसा लांब ठेवला, उसळी घेणारा चेंडू होता, थोडा लांब ठेवला, त्याच कारणाने निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. एक तिरी तो एक मेरी असं दाखवून दिलं ते म्हणजे गोलंदाज गणेश पाटील याने. अजून देखील शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 28 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. पाहूया या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील. या चेंडूवरती मोठा फटका आला पाहिजे किंवा विकेट देखील आली पाहिजे असं म्हणणं असेल, कारण का आस्किंग रन रेट या ठिकाणी 15च्या वरती गेला आहे. तुम्हाला आता हाणामारी करावी लागेल, मारामारी करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. सुरेख फटका कव्हर्स वरनं केलाय. हा चेंडू गेलाय. चौकारा करीता 4 धावा मिळतील. धावफलक पुढे सरकेल, धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटका अखेरीस. 32 धावा झाल्या आहेत आणि अजून देखील तुम्ही पाहायला गेलो तर 18 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता. आणि एक रॉयल शॉटचा खंबा देखील आहे तुम्हाला. थोडं घाई करायची आपण लगेचच. यानंतरची मॅच सेमीफायनल नंबर 2 तुम्हाला पाहायला मिळेल. पुमा स्क्वॉड वर्सेस माहुल मॅनियक्स. सुवर्ण संधी आहे. 18 चेंडू आणि 55 धावाची आवश्यकता आहे. 18 बॉल्स 55 रन्स टू विन. दीपक आणि मनीष आहे. अजून देखील डगॉडमध्ये मंगेश वैद्य आहे. आणि पाहायला गेलं तर लक्ष्मी लेनकडे देखील 3 खुकार बॉलर आहेत. त्यांना देखील जबाबदारीने बॉलिंग आता मात्र करावी लागेल. प्रेशरमध्ये चांगली बॉलिंग करावी लागेल. लक्ष्मी 11 वर्सेस सुपरवायझर वॉरियर्स ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगमध्ये काय लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाली पुनीत आणि गणेश याच्या माध्यमातून. त्याच कारणाने 87 धावांचं लक्ष ठेवलं समोर. ते सुद्धा पूर्ण करताना मनीषने आतापर्यंत 4 षटकार लावले आहेत.
एक शक्यावर एक चाय तीन काय केक एक विकेटला एक चाय तीन केक कोणाला पुनीत पाटील बॉलर कोण आहे पुनीत पाटील बॉलिंग मागवर आलंय भूषण पाटील यांच्याकडनं. जर तुम्ही एक विकेट घेतला तर तुम्हाला 3 चाय आणि 1 केक, नाही एक चाय तीन केक 1 चाय आणि 3 केक तुम्हाला मिळणार आहे. सनी सनी कडनं भूषण कडनं ना सनी सनी यांच्याकडनं आहे. सुरुवात करूया मॅचला. 18 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग मॅकवर पुनीत गॅस बॅट्समनने सुरेख फटकेबाजी केली होती पहिल्या इनिंग मध्ये. दीपक आहे स्ट्राईक वरती. सुरेख ब्रह्मास्त्र या ठिकाणी हाताळलं गेलं ते म्हणजे गोलंदाज पुनीतच्या माध्यमातून निर्धाव चेंडू आला आहे. अजून देखील मंगेश वैती आहे डगआउट मध्ये. कधीही काही घडू शकते या मॅच मध्ये. प्रेशर वाली मॅच आहे. एक हाय व्होल्टेज मॅच तुम्हाला पाहायला मिळते इथे. 17 चेंडू आणि 55 धावांची गरज. हा बोललो झालं ना बाबा हा ते झालं नंतर केलंच सुरेख फटका कव्हर सेल्सने खेळलाय. दुसरा वेळेचा प्रयत्न होईल का तिकडे? नाही. एकच धाव घेतले. 16 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे. 16 बॉल 54 रन्स टू विन. कॅप्टन तो बोलो यार आणि हा चेंडू नो चेंडू आहे. आणि या नो चेंडू वरती आणि आलाय षटकार. पहा बोनस मिळाला आहे इथे. काय घडतं या मॅच मध्ये? सुरेख मॅच पाहायला मिळाले. नो चेंडू आणि षटकार. दिवाळी बोनस आहे डीजे. आहे सेमीफायनल नंबर 2 चा गणेशजी कोळे यांच्या हस्ते हा टॉस होईल. एका साइडला आहे माहुल मॅनियक्स, एका साइडला आहे पुमा स्कॉट. टॉस झाला आहे. टॉस कोण जिंकले? पुमा स्कॉट. निर्णय करायचा आपला. चला मॅच चालू ठेवायची आहे. पंधांची वादन रिव्ह्यू फक्त विमलसाठी आहे. पायाचा कसा तो आधुनिक कॅमेरा पाहिजे. अरे पण साइड अँगल पाहिजे ना भावा. ते नाही बोलत आहे नोचा अँगल दिसतो की नाही पाय टाकताना. अंपायरला असं थोडे दादा काल अंपायर बोलला बघा. वाईटला रिव्ह्यू नाही बोलला. मी कशाला बोलू अंपायरने नाही ठेवलंय. बघायला अँड इट्स नो बॉल. नो चेंडू आहे. नो चेंडू आणि षटकार आला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 40. एक मिनिट थांब ना, रिप्ले दाखवू दे ना. तू जसा बोलतो ना तसं स्क्रीन बंद होते माझी. पॉवर जास्त आहे. लाईव्हला पण दाखवून दिला आपण. तर मग ते त्यांना पाहिजे तर ते बघू शकतात. अंपायर वरती प्रेशर टाकू नका असं सांगतो डायरेक्ट. पंधांशी वादावून नाही करायचं. पंचाचा निर्णय अंतिम असणार आहे. फ्री हिट चेंडू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 40 वरती.
पुमा स्क्वॉड या संघाने प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. या मॅच नंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण. आणि आता मात्र मिस टाइम झालाय. फ्री हिट बॉल आहे. आणि काय घडतं तिकडे. एकच धाव घेतली आहे. एक एक धाव गोळा करतायत. मात्र मंगेश वैती अजून देखील डगआउट मध्ये आहेत. धावसंख्या झाली 41. अजून देखील 3 चेंडू शिल्लक या षटकातील. सुपर मॅच पाहायला मिळाली. ज्या प्रकारची मॅच झाली पाहिजे त्याच प्रकारची मॅच होते ही. कारण का एक मोठी मॅच आहे ही. माहुल प्रीमियर लीगची सेमीफायनल नंबर 1. त्यामध्ये सुरेख या ठिकाणी बॅटिंग बॉलिंग झाली आतापर्यंत. सुरेख फटका. हा चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. दीपक ब्रांडेड षटकार. कमबॅक करावा लागेल. पुनीतला काहीतरी वेगळा विचार आता मात्र करायला भाग पाडेल हा बॅट्समन. कारण का धावा आल्या, 2 षटका आल्या आतापर्यंत. हा चेंडू पहा ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईट चेंडू. अवंत धावेत बर होईल. ही मॅच पहा काय तुफान मॅच झाली आहे. एक एक धाव, एक एक रन इथे महत्वाचा आहे. थोडं पाणी घेऊन जायचं आत. जसा बोलतो स्क्रीन बंद होती, मला ऑपरेटिंग करायलाच काय बोल बघ जोर जोरात बोल. बोल बोल. पाणी घेऊन जावा बोला. सावलीत नाही हवा येऊ देत. थोडं पाणी घेऊन जायचं आपण. जोरात बोलतो ना स्क्रीन डायरेक्ट हे होते, ब्लिंक होते डायरेक्ट. काय दिलं कुठून दिलं पॉवरने? अरे त्याच्याकडनं घेतले ना. तो तुझा स्पीकरचा आहे ना पूर्ण. त्याचा लोड जास्त आहे ना, माझ्याहून जास्त त्याचा आहे. तो जास्त नाही ना होतो ना पॉवर कधी कधी. धावसंख्या झाली तब्बल 48 रन्स. 48 धावा झाल्या आतापर्यंत. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत.
वाईट चेंडू आहे. वाईट टाकलं ना म्हणजे आता टाकलं नाही अगोदरच वाईट आहे का अगोदरच वाईट 48 झालेत. किती पाहिजे हे वाईट आहे काय 39. 48 आहे 48 आहे 39 पाहिजे ना 39 14 बॉल 14 चेंडू आणि 39 धावांची गरज. 14 balls 39 रन्स टू विन. काय बॅटिंग केली दोघांनी. दीपक आणि मनीषची जोडी फॉर्म मध्ये आहे. सुरेख कामगिरी केली. मनीषने वैयक्तिक 13 चेंडूमध्ये 37 धावा ठोकून काढल्यात. कारण का ही महत्वाची मॅच आहे. वंश आलाय बॉलिंग मार्क कधी 14 चेंडू आणि 39 धावांची गरज. आणि हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर. इट्स अ वाईट बॉल. अवंतर धावेत भर होईल. 14 चेंडू आणि 38 धावा. आता मात्र स्कोर कार्ड वर धावा लागल्या आहेत 49. 49 रन्स ऑन द स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दोन्ही बॅट्समन जिम्मेदारीने जबाबदारीने खेळतायत. वंशला देखील चांगली बॉलिंग करावी लागेल. आणि ते मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक झेलखाली आलाय का आलाय आणि पहा विकेटचं बटन आणि विकेट आली आहे फायनली. डीजे वेगळे करण्याची जर बेसिक फॉलो केलं असतं तरी देखील या ठिकाणी चाललं असतं. परंतु 5 धावा या चेंडूवरती आल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 54 वरती. 13 चेंडू आणि 38 धावा पाहिजे होते परंतु 5 धावा मिळाल्या. 13 चेंडू आणि 33 ची गरज आहे आणि हा चेंडू आहे फ्री हिटचा. आणि हा सुरेख चेंडू निर्धाव चेंडू आला आहे. षटक संपते. 12 चेंडू आणि 33 धावांची गरज. 12 चेंडू आणि 33 धावा. .5 सरासरी तुम्हाला धावा जमवाव्या लागतील जर तुम्हाला हे टार्गेट कंप्लीट करायचं असेल तर. परंतु या ठिकाणी काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये. 12 चेंडू आणि 33 धावा. दोन्ही संघ या ठिकाणी चान्सेस आहे. दोन्ही संघाकडे 50-50 चान्सेस असतील तुमच्याकडे ही मॅच जिंकण्याचे. पाहूया काय घडलं. टीम मीटिंग कमी घ्यायची प्लीज. थोडा अवॉइड करा कारण का आपलं मॅच 3:30 ला चालू केली आहे. 1 तास झाला आहे तरी देखील मॅच संपली नाही आहे. अजून आपल्याला खूप मॅचेस खेळवायचे आहे. सहकार्य करा.
यानंतरची मॅच पुमा स्क्वॉड विरुद्ध माहुल मॅनियक्स ही पाहायला मिळेल. टॉस झाला आहे, टॉस जिंकला आहे पुमा स्क्वॉड या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. थोडं टीम मिटिंग अवॉइड करायचं, पंच आपण देखील त्यांना सांगायचंय. गणेशजी पाटील चला सुनील थोडं स्पीडअप करा. 12 चेंडू आणि 33 ची गरज. मनीष लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाले. मनीषच्या माध्यमातून 13 चेंडू 37 धावा ठोकून काढल्या आहेत. हा बोला ना. आई 2 ओव्हर बाकी आहेत. कधी कुठली राम आणायला गेला तर लवकर. 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. सुरेख मॅच, सुपर मॅच पाहायला मिळाले आतापर्यंत. दोन्ही संघ तेवढेच फाईट बॅक करत आहेत. बॉलिंग मार्कवर यश आहे, स्ट्राईक वरती मनीष. पहिला चेंडू, फुलटा चेंडू, घुटना टेक और तमाशा देख, मनीष ब्रँडेड सिक्सर. चौदा चेंडू आणि 43 धावावरती बॅटिंग करतोय मनीष. आउट ऑफ सिलेबस या ठिकाणी क्वेश्चन आला होता मनीषचा, तो अजून पुरा करता आलाच नाही आहे लक्ष्मी इलेव्हन संघाला. काय बॅटिंग केली, लाजवाब दर्जाची बॅटिंग मनीषच्या माध्यमातून. आता काहीतरी वेगळं ब्रह्मास्त्र रचावं लागेल टीम लक्ष्मी इलेव्हनला जर मनीषची विकेट घ्यायची असेल तर. त्यासाठी एक शॉर्ट मिड ऑफ तैनात केला आहे, जवळ खेळाडू तैनात केला आहे प्रेशर बनवण्यासाठी. पाहूया ही रणनीती लक्ष्मी इलेव्हनला यश देईल का, कारण का एक रंगत भरी मॅच पाहायला मिळाली आहे. सुरेख फटका हा देखील आहे आणि सहजिताने का फंबल झाला आहे तिकडे, परंतु एकच धाव मिळेल. समीकरण जाऊन पोहोचले. आता मात्र 10 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 10 balls 26 runs to win. दहा चेंडू 26 धावा. मंगेश वैती देखील चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, परंतु यश देखील एक सुरेख गोलंदाज आहे. यश पाहूया कशा प्रकारची बॉलिंग करेल. आता मात्र 10 चेंडू आणि 26 धावा. वॉट अ शॉट, क्रॅकिंग लवली शॉट बाय मंगेश वैती. कव्हर्स मध्ये आलाय या ठिकाणी लाजवाब दर्जेदार चौकार. इथे होता त्या ठिकाणी जास्त क्षेत्ररक्षक तैनात नाही आहेत. त्याच ठिकाणी पॉइंटच्या इथून पूर्ण ते खाली इलाका आहे, त्याच ठिकाणी तो फटका खेचला आणि चौकार मिळाला. एकदम इझिली, एकदम कामली बॅटिंग करतोय मंगेश, परंतु यशला आता मात्र मंगेश वैतीची विकेट घ्यावीच लागेल. 9 चेंडू आणि 22 धावांची गरज. कुठलीही मॅच होती, कुठेही मॅच होती, परंतु काय बॅटिंग केली मनीषने, लाजवाब बॅटिंग. 9 चेंडू 22 धावा. स्ट्राईक वरती मंगेश. हा देखील सुरेख फटका खेळलाय. गॅप मध्ये पुन्हा एकदा शॉट पाहायला मिळालंय. एक धाव धावून काढले सुरेख क्षेत्ररक्षण. सुनील माहुलकर यांच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट केली आहे. 8 चेंडू आणि 21 धावा. एक एक धाव, एक एक क्षण आता मात्र या मॅच मध्ये महत्वाचा आहे.
सुपर मॅच पाहायला मिळाली आतापर्यंत. 66 धावा स्कोर कार्ड वरती. आणि आता मात्र मिस टाइम झाला, थोडा फटका बसला आहे आणि एकदम मोक्याच्या क्षणावरती आलेली ही महत्वाची मनीषची विकेट. परंतु काय बॅटिंग केली आहे मनीषने. तब्बल पाहायला गेलो तर आणि पाहायला गेलो तर महत्वाच्या क्षणी विकेट आली आहे. यशने देखील बाजी मारली आहे. 7 चेंडू आणि आता 21 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 21 धावा. हा नवीन बॅटर आला बॅटिंग साठी प्रथमेश. पाहूयात तो आता कशा प्रकारची बॅटिंग करेल आणि या शेवटचा चेंडू महत्वाचा असेल. या चेंडूवरती किती धावा येतील ते देखील महत्वाचं असणार आहे. 7 चेंडू आणि 21 धावा. चला थोडं स्पीडअप करायचं, स्पीडअप करा चला. जेव्हा आपल्या टीमकडे मोमेंटम असतो तेव्हा आपण घाई करायची असते. तो मोमेंटम जाऊन नसतो द्यायचा, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेवढा लवकर आपण मॅच स्टार्ट कराल तेवढं चांगलं असेल तुमच्यासाठी लक्ष्मी 11. 7 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. माहुल प्रीमियर लीग MPL सीझन 6 पर्व 6 त्यामधल्या या काही 2-3 मॅचेस बाकी आहेत. त्यानंतर समजेल आपल्याला की कोण ठरेल मानकरी विजयी संघ माहुल प्रीमियर लीग पर्व 6चा. 7 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 7 balls 21 रन्स टू विन. शेवटचा चेंडू स्ट्राईक वरती आहे प्रथमेश. सुरेख फटका आणि ही महत्वाची विकेट. 6 चेंडू आणि 21 धावा. क्या बात है यश, वेल प्लेड यश. 2 चेंडू आणि 2 लगातारचे विकेट. डीजे पण ज्याचा या ठिकाणी स्टान्स आपण पाहाल एकदम प्रॉपर लेदर स्टान्स असा मंगेश वैती. आता पाहूया काय घडेल या मॅच मध्ये. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. दोघं एकाच टीम मधून खेळतात. एकाच टीम मधून ग्रामीण धमाका असेल, मोठमोठ्या टुर्नामेंट असतील त्या खेळतात, गावासाठी खेळतात. परंतु आता माहुल प्रीमियर लीग मध्ये दोघंही आमने सामने आले आहेत. ते म्हणजे सुनील माहुलकर आणि मंगेश वैती. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. कोण बाजी मारेल, कोण प्रवेश करेल मेगा फायनल मध्ये, लक्ष्मी 11 का सुपरवायझर वॉरियर्स, थोड्या क्षणामध्ये कळणार आहे. 6 चेंडू 21 धावा आणि पहिल्या चेंडूवर मंगेश वैती ब्रँडेड 6 डीजे.
4 चेंडू आणि 13 धावांची या मॅच मध्ये आवश्यकता आहे. 4 balls 13 रन्स रिक्वायर्ड. काय घडेल या मॅच मध्ये. मंगेश वैती अजून देखील स्ट्राईक वरती आहेच. बॉलिंग मॅक वरती आहे सुनील. एक जिद्दी खेळाडू आहे सुनील. समोर देखील एक जिद्दी बॅट्समन मंगेश वैती पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 13 धावा. आणि सुरेख चेंडू होता पहा. या ठिकाणी पाहायला गेलं तर धाव नाही धावले. स्वतः काही स्ट्राईक ठेवले मंगेशने. कॉन्फिडन्स आहे, कॅपॅसिटी आहे. निर्धाव चेंडू आला आहे. चांगला चेंडू होता सोहेलच्या माध्यमातून. 3 चेंडू आणि 13 धावा. हा चेंडू असणार आहे निर्णायक चेंडू आणि कंपल्सरी तुम्हाला 13 धावा ठोकाव्याच लागतील. हा चेंडू असेल निर्णायक चेंडू. या चेंडूवरती काय घडेल, काय बिघडेल. 3 चेंडू आणि 13 धावा. सुरेख मॅच पाहायला मिळाली आहे. दोन्ही संघ तेवढे ताकदीचे आहेत. सुपरवायझर वॉरियर्स आपल्या टीम साठी आवाज जाऊन दे एकदा. आवाज नाही येते तुमचा. त्याचबरोबर लक्ष्मी आपण देखील आवाज करा कारण का महत्वाचा क्षण आहे. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. स्ट्राईक वरती मंगेश वैती. सुरेख फटका. 1 बाउन्स. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार चौकाराकरिता. एकदम हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. डीजे 2 चेंडू आणि 9 धावा. काय समीकरण करते. 2 चेंडू 9 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. मंगेश वैती स्ट्राईक वरती आहे. 2 चेंडू 9 धावा. लाजवाब मॅच पाहायला मिळते. सुपर मॅच पाहायला मिळते. माहुल प्रीमियर लीग MPL सीझन 6 सुरेख असं आयोजन नियोजन पाहायला मिळालंय. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. स्ट्राईक वरती आहे मंगेश वैती. सितारा तारा माहुल गावाचा आणि माहुल गावाचा पोलड आहे बॉलिंग मार्क वरती. तो म्हणजे सुनील माहुलकर. 2 चेंडू 9 धावा. कंपल्सरी 9 धावा कराव्या लागतील. 2 चेंडू 9 धावा. 9 धावा 2 चेंडू. मंगेश का सुनील, सुनील का मंगेश. लक्ष्मी 11 का सुपरवायझर वॉरियर्स. आणि सुरेख फटका. मिस टाइम झाला या ठिकाणी आणि पाहायला गेलं तर काय घडेल. विकेट आली आहे. महत्वाची विकेट. मंगेश वैती बॅक टू द पॅव्हिलियन आणि हार्ड लक मंगेश. सुनीलचा जल्लोष पहा तिकडे. डीजे सेज माहुल मॅनिएक्स लगेच यायचे आपण. चला परंतु काय फाईट दिली आहे सुपरवायझर वॉरियर्सच्या संघाने. बॅट्समन लगेच यायचे आपण. एक चेंडू आणि 9 धावा. अजून देखील मॅच कुठेही नाही गेली आहे. जर एक्स्ट्रा काही चमत्कार घडला या मॅच मध्ये तरी देखील ही मॅच कुठेही फिरू शकते. नो चेंडू आला, काही घडलं. क्रिकेट असं एक खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधीही काहीही घडू शकतं. 6 चेंडू मध्ये 36 धावा होऊ शकतात परंतु 6 चेंडू मध्ये 6 धावा होऊ शकत नाही. असा क्रिकेटचा खेळ आहे. एक चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. नवीन बॅटर बॅटिंग साठी आकाश. टाकली थोडी अजून 2-3 छक्के 1 चौका. मॅन ऑफ द मॅच पुनीत पाटील.
आणि सुरेख फटका आहे, हा चेंडू गेला आहे सरळ 6 धावा करिता. आणि रिव्ह्यू घेतला आहे तिकडे हेमंतजी. इट इज अ फेअर डिलिव्हरी आणि हार्ड लक. केवळ 3 धावेने सुपरवायझर वॉरियर्स हा संघ ही मॅच पराभूत झालाय. परंतु लक्ष्मी 11 तुम्ही एक लक्षात ठेवा, हे जे धावा आहेत ते पुढील पॅडेलचे आहेत. पुढील पॅडेलने या ठिकाणी जे 3 षटकार घेतले, एक चौकार घेतला, त्याची ही सुरेख पारी. त्यामुळेच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल तो म्हणजे पुनीत पाटील. सुरेख कामगिरी केली. चला शेपेक्षा